आज मी सगळ्यात आधी सुरुवात करणार आहे शॉपिंगने. पण इथला ॲम्बियन्स इतका सुंदर आहे. सजवलेले आकाशकंदील, एंटीला सर्क्युलरमध्ये लाईटिंग, मध्ये डेकोरेशन लुक्स लाईक ॲब्सोल्युटली हेवनली. कमळाच्या फुलाच्या थीममध्ये शायनिंग आणि ॲटमॉस्फिअर अगदी फेस्टिव्ह करतोय. आणि ॲड ऑन लेडीज ग्रुपने बॉलिवूड सॉन्गवर डान्स परफॉर्म केला. चला तर थोडं दिवाळी शॉपिंग करूया आणि या सणाची सुरुवात उत्साहाने करूया. दिवाळी डेकोरेशन शिवाय पूर्ण वाटत नाही ना, म्हणून मी शॉपिंग केलं आहे तोरण, काही रांगोळीचे कलर आणि सुंदर पणत्या. घरी निघण्याआधी इथल्या या फेस्टिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये थोडा वेळ थांबून त्या कलरफुल कंदिलांकडे आणि लाईटिंगकडे बघत राहिले. मन अगदी प्रसन्न झालं. सच अ ब्युटिफुल डेकोरेशन गिव्ह ऑफ द ट्रू स्पिरिट ऑफ दिवाळी. आता सुरुवात करायची आहे डेकोरेशनने. घराची सगळी साफसफाई झाली आहे. आता या रांगोळीने घराचं स्वागत करायचं आहे. रांगोळी काढताना सगळा ताण आणि थकवा नाहीसा होतो. रांगोळीत दिवाळीशी संबंधित सगळे प्रतीक असणार आहे, जसं की दिवा, कमळ, कंदील. रंग भरून झाले की रांगोळी किती सुंदर दिसते बघा. आता रांगोळी पूर्ण झाली आणि चला दिवा लावूया. लेट्स लाईट अप दिस ब्युटी. आता वेळ आली आहे उंबराच्या सजावटीची. उंबऱ्यावरती रांगोळी, छोटीशी रांगोळी काढली. दरवाजावरती पारंपरिक तोरण लावलं की घराचं सौंदर्य एकदम वाढतं. नवं तोरण लावलं आणि हार पण लावला. आता वेळ झाली लक्ष्मीपूजनाची. तर लक्ष्मीपूजनासाठी पण मी सुंदर रांगोळी काढली आहे. लक्ष्मीपूजन संपलं आणि सगळं घर आता दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालंय. या समयीचा प्रकाश म्हणजे शुभतेचा आशीर्वादच. माझ्या बाल्कनीतले हे कंदील तर दरवर्षी माझ्या आवडते असतात. या रात्रीमध्ये हे कंदील किती सुंदर दिसतात. या प्रकाशात माझी रांगोळी आणखी खुलून दिसते. रांगोळीच्या मधोमध ठेवलेला दिवा चमकताना अजूनच छान वाटतो आणि आजूबाजूला लुकलुकणाऱ्या लाईट्सनी सगळं घरच झगमगतंय. तर असं होतं आमच्या घरचं दिवाळीचं सेलिब्रेशन. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू आणखी एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत शुभ दीपावली आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव राहो.